नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बेसिक ट्रेडिंगपासून स्टार्ट करणार आहे. त्यातील आपण पहिल्यांदा कोणते कोणते चॅप्टर पाहणार होतो हे सांगितलं होतं आणि त्यावर आपण आता पहिली व्हिडिओ लॉन्च करणार आहोत आणि ती करतोय. आणि ठीक आहे, त्यातील पहिली व्हिडिओ आहे ते म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ कसं करायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल आणि तुम्ही ट्रेडिंग करताना परत म्हणणार नाही की मला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता येत नाही. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा आपले आता सपोर्ट रेजिस्टन्सची व्हिडिओ आली, ट्रेंडची व्हिडिओ आली आणि लास्टला एंट्री आणि एक्झिट अशी व्हिडिओ येईल ना, त्यामध्ये तुम्हाला ही लास्ट पॉईंट दिसते का, ॲडव्हान्स, तुम्हाला एक ॲडव्हान्स पॉईंट सांगण्यात येईल. तर त्यावरून तुम्ही ट्रेडिंग तुम्हाला सिंपल होईल. ठीक आहे, पण हे ॲडव्हान्स पॉईंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे काय. ठीक आहे, पण आपण सुरुवातीला काय करूया की स्टार्ट करूया सपोर्ट रेजिस्टन्स हे काय असतं. आता बघा, आपण पहिली व्हिडिओ तर आपण लॉन्च करतो, त्यामध्ये लक्षात ठेवा, पहिल्यांदा लक्षात ठेवा सपोर्ट म्हणजे काय असतं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा थेरी बघूया, नंतर आता आपण प्रॅक्टिकलला जाऊया. ओके, आता बघा सपोर्टचा अर्थ काय असतो सांगतो पहिल्यांदा. आता सपोर्टचा अर्थ असा आहे की आपल्याला जी कॅन्डल फॉर्म होतात, लक्षात ठेवा कॅन्डल, जी कॅन्डल फॉर्म होतात ना, तर ते कॅन्डलचे हाय आपण काय म्हणतो, हाय. तर त्या कॅन्डलचा हाय हा आपण काय म्हणतो असतो, रेजिस्टन्स असतो आणि डाऊन ॲज अ काय असतं, सपोर्ट असतो, आपण असंही सांगतो. पण जेव्हा ही मल्टिपल कॅन्डल फॉर्म होतात, काय होतात मल्टिपल कॅन्डल, तर त्यावरून आपण काय करतो, टच पॉईंट किती वेळा त्या वरच्या हायला टच झालाय तो ॲक्ट ॲज अ रेजिस्टन्स करतो. ठीक आहे, हे सिंपल भाषेत सांगवलं आहे तुम्हाला. आणि डाऊन साईडला किती टच करतो तो ॲक्ट ॲज अ सपोर्ट म्हणजे तो सपोर्ट म्हणून ॲक्ट करतो. ठीक आहे, तर आता तुम्हाला सांगतो बघा, लक्षात ठेवा, मार्केटमध्ये समजा ही एक लाईन, अशी मी एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, अशी एक लाईन मी ड्रॉ केली आणि अशी एक लाईन, ही दोन लाईन मी ड्रॉ केल्या. तर ही लाईन ॲक्ट ॲज अ सपोर्ट. ठीक आहे, ही लाईन ॲक्ट ॲज अ सपोर्ट आणि वरची जी लाईन आहे ती ॲक्ट ॲज अ रेजिस्टन्स आपण हे म्हणतो. मग लक्षात ठेवा, आपण आता ही ड्रॉ करतोय, कसं ड्रॉ करतोय, समजा पहिलं कंडिशन सांगतो, ड्रॉ करायची कंडिशन महत्त्वाचं, ड्रॉ करायला लागला ना आपण, सपोर्ट ड्रॉ करा. आता मी समजा जेव्हा सपोर्ट ड्रॉ करेल तेव्हा कंडिशन लक्षात ठेवा की मिनिमम म्हणतोय, मिनिमम मला 2 पॉईंट तरी पाहिजे इथं. म्हणजे पहिली कॅन्डल इथं फॉर्म झाली, ठीक आहे, दुसरी कॅन्डल पण इथे येऊन एकदा टच झाली तेव्हा मी ह्याला काउंट करेल की ॲज अ सपोर्ट. काय म्हणतोय, ॲज अ सपोर्ट. सेम अपोजिट रेजिस्टन्सला म्हणजे कसं, समजा इथं एकदा कॅन्डल आली, इथून नंतर मार्केट खाली जाऊ दे वर जाऊ दे, पण जेव्हा इथं आली पर एकदा, तेव्हा मी म्हणेल हा रेजिस्टन्स आहे. जर समजा एक्झाम्पल सांगतो कसं, एक्झाम्पल एकदा, आता समजा रेजिस्टन्स सांगतो. आता मार्केट समजा पहिल्यांदा इथं आलं, इथून नंतर डाऊन साईडला येते, काय म्हणतोय, इथून डाऊन साईडला येते, मी ह्याला रेजिस्टन्स म्हणणार नाही. काय म्हणतोय, रजिस्टर म्हणणार नाही. जर मार्केट परत एकदा इथं येईल आणि नंतर अजून एकदा काय करेल, इथून नंतर खाली येतं, तर मी ह्याला आता काय म्हणेल, हा एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, सिंपल भाषेमध्ये. आणि जर समजा सेम सपोर्ट साईडला वरनं मार्केट खाली येतंय, काय करतं की इथं येऊन हा सपोर्ट म्हणून ऍक्ट करतो. इथून सपोर्ट म्हणून करत आपल्याला सांगितलं, इथं आल्यानंतर मार्केटनं काहीतरी सपोर्ट म्हणून थोडंसं दाखवलं, पण मी सपोर्ट म्हणणार घ्यायला नाही. नंतर जेव्हा मार्केट इथं येऊन परत एकदा जाईल ही दुसऱ्या टाइमला, तेव्हा मी म्हणेल हा एक सपोर्ट आहे. ठीक आहे, म्हणजे अपोजिट वाईस वर्सा. आणि महत्त्वाचा पॉईंट ह्यामध्ये एक सांगायचा राहिला, तो म्हणजे तिसरा पॉईंट लक्षात ठेवा, तो म्हणजे असा की समजा आता आपण काय करतोय, हे एक लाईन ड्रॉ केली, मार्केट काय करतं, इथून पहिल्यांदा रजिस्टर देऊन खाली आलंय, इथून नंतर परत एकदा सेम रिस्पेक्ट दिलाय, त्या रजिस्टरला रिस्पेक्ट दिलाय, आपण 2 वेळा काउंट करणार आहे, तिथून नंतर खाली आलंय. ठीक आहे, आणि जेव्हा मार्केट ह्याच्यावर ट्रेड करतं तेव्हा तो ॲक्ट ॲज अ सपोर्ट होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही महत्त्वाचा पॉईंट आहे. काय म्हणतो, वाईस वर्साचा अर्थ हेच आहे, जेव्हा एकदा एक रेजिस्टन्स असतो, तो काय करतोय, रेजिस्टन्सच्या वर मार्केट जर ट्रेड करत असेल तर तुम्ही म्हणू शकता की मार्केटमध्ये आता जो रेजिस्टन्स आहे ना, तो ॲक्ट ॲज अ सपोर्ट होतोय. आता एका बँक निफ्टीच्या चार्टवर आलो, डेली टाइम फ्रेम आहे. तर ह्यामध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत, सपोर्ट कसा ड्रॉ करायचा, रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा. आणि वाईस वर्सा म्हणजे काय होतं, की मग मी सांगितलेलं थेरीमध्ये की जेव्हा जो रेजिस्टन्स असतो ना, त्याच्यावर जर मार्केट ट्रेड करायला लागला तर तो रेजिस्टन्स आता काय ॲक्ट होतोय, सपोर्ट ॲक्ट होतोय, हे आपण सांगितलं. ते आपण आता प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर त्याआधी आपण पहिल्यांदा सपोर्ट ड्रॉ करून घेऊया, त्यानंतर रेजिस्टन्स ड्रॉ करायचा. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा चार्ट आहे ना ओपन करायचा आणि आपल्याला मल्टिपल 2 पॉईंट, आपण काय म्हणलं सिस्टीममध्ये सांगितलं आपण की मग थेरीमध्ये सांगितलं की कमीत कमी मला 2 टच पॉईंट पाहिजे. काय म्हणतोय, 2 टच पॉईंट हुडकायचे. ठीक आहे, तर 2 टच पॉईंट आपण काय करूया, पहिल्यांदा हुडकूया.
बघा ही निफ्टीचा चार्ट आहे, तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करूया, ह्याला झूम आउट करूया. झूम आउट करूया म्हणजे झूम आउट केल्यानंतर आपल्याला म्हणजे थोडंसं सगळं दिसेल. म्हणजे ठीक आहे, तर आपल्याला स्मॉल बघा इथं मला दिसतेत. तुम्ही स्वतःसुद्धा ड्रॉ करू शकता. ओके, पहिल्यांदा काय करा, जिथे दिसते तिथे ड्रॉ करा. आपण जरा एक लक्षात ठेवा, आपल्याला जर प्रॅक्टिस करायची असेल ना तर पास्ट डाटापासून प्रॅक्टिस करायला चालू करा. हे पॉईंट लक्षात ठेवा की आपलं काय करायचं, पास्ट डाटा ओपन करायचा. जेवढा आता आपण काय करूया, ह्याला कमीत कमी काय करूया 2 वर्षाखालीपासून नेऊया. मी पहिल्यांदा ड्रॉ करतोय सपोर्ट रजिस्ट्रेशन जे मिळेल ते ड्रॉ करेल. ठीक आहे, मला आता दिसतंय काय, तर वरच्या साईडला ही रजिस्ट्रेशन दिसते. तर ठीक आहे, मला ही रजिस्ट्रेशन दिसला, मी ही रजिस्ट्रेशन ड्रॉ करून घेतला. कसा ड्रॉ केला, सिंपल आहे. मला ही टच पॉईंट दिसतं का, ही टच पॉईंट बघा, ही एक टच पॉईंट. एक मिनटं तुम्हाला दाखवतो. बघा ही एक टच पॉईंट आहे, ही एक टच पॉईंट, हे एक टच पॉईंट. मी म्हणलेलं मिनिमम 2, तर आपल्याला हे टच पॉईंट मिळतात. ठीक आहे, हे टच पॉईंट. ही टच पॉईंट जेव्हा मिळेल तेव्हा आपण ही एक लाईन, आता ही लाईन आपण म्हणूया ह्याला रेजिस्टन्स लाईन आपल्याला मिळते. सेम आपण काय करतोय, सपोर्ट का ड्रॉ करतोय. डाऊन साईडला बघा मिनिमम मला 2 पाहिजे, 2 बघा. ठीक आहे, इथं दिसते मला. मी ह्याला ॲक्ट ॲज काय म्हणेल, सपोर्ट म्हणेल. दिसते मला. इथून नंतर मार्केट खाली आलं, वर गेलंय, परत एकदा खाली. हे ॲक्ट ॲज सपोर्ट झाला. ठीक आहे, समजलं मला काय म्हणायचं, तुम्हाला समजलं ना. हा सपोर्ट तुम्हाला ड्रॉ करता येत असेल. चार्ट ओपन करायचा आणि प्रॅक्टिस करायची. काय म्हणतोय, चार्ट ओपन करून प्रॅक्टिस करायची की मिनिमम 2 पॉईंट आपल्याला कुठं ड्रॉ करता येतात. म्हणजे दिसतेत कुठं, मार्केटनं तिथून परत रिव्हर्स झालेला दिसते कुठं, तो आपल्यासाठी असणार आहे सपोर्ट, तो आपल्यासाठी असणार आहे वरच्या साईडला रेजिस्टन्स. सेम समजलं. आता आपण काय करूया, ड्रॉ करूया, कंटिन्यू लास्टपर्यंत ड्रॉ करूया. ओके, इथून परत नंतर बघा इथं दिसते मला, इथं एक दिसतंय. ठीक आहे, दिसला. इथून नंतर परत बघा ही एक झालं, इथून परत वर गेलं, इथे एक. हा रेजिस्टन्स ड्रॉ करता येईल आपण. आता सपोर्ट सेम सांगतो तुम्हाला. सपोर्ट बघा, इथं मला सपोर्ट दिसतोय हा. ठीक आहे, तुम्हाला चार्ट स्मॉल दिसत असेल पण ॲडजस्ट करा, कारण की कसं आहे, मी काय सांगतोय की आपल्याला हे स्मॉल जेव्हा करेल तेव्हाच आपल्याला ॲक्युरेट दिसणार आहे. काय म्हणते, जेव्हा स्मॉल आपण चार्ट करतो ना तेव्हा आपल्याला ॲक्युरेट दिसतं. आणि हे आपण प्रॅक्टिस करायला, काय म्हणते, प्रॅक्टिस. ट्रेड तर करत नाही, ट्रेड नंतर करणार आहे. ठीक आहे, हे दिसलं. आता नंतर बघा इथून दिसते काय, इथून दिसते बघा, इथं बघा हा ॲक्ट ॲज अ सपोर्ट. मल्टिपल टचेस दिसतात ना. आता इथं मी काय म्हणते, 2 मिनिमम 2 तर पाहिजे. इथं आलं मार्केट, इथून नंतर खाली, नंतर वर, हे दिसते तुम्हाला बघा. इथून नंतर आलंय परत एक, ही ॲक्ट ॲज अ सपोर्ट होतोय. ठीक आहे, ओके. आपण सगळे आता तो सिक्रेट पॉईंट म्हणजे ॲडव्हान्स सपोर्ट रजिस्ट्रेशन ड्रॉ करायचा त्यासाठी थांबला असेल, तो आता मी सांगतोय तुम्हाला. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तरी कामं येणार, जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करत असाल तरी कामे येणार, तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करत असाल तरी कामे येणार. फक्त ही लक्षात ठेवा आणि हे प्रॅक्टिस करायचे आणि अप्लाय करायचं आहे. ओके, फक्त आता मी काय सांगतो तुम्हाला, सांगतो पहिल्यांदा कसं आहे बघा. आपल्याला पहिल्यांदा जर तुम्ही डेली ट्रेडिंग करत असाल, डेली काय म्हणतो मी, डेली ट्रेडिंग करताय. ओके, जर तुम्ही समजा डेली ट्रेडिंग करत असाल तर लक्षात ठेवा, आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करताना पहिल्यांदा तो जो चार्ट आहे ना, त्या चार्टला कन्वर्ट करायचा आहे विकलीमध्ये. काय म्हणतोय, विकलीमध्ये कन्वर्ट करा. विकलीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर पहिल्यांदा सगळा चार्ट क्लीन करून घ्या. काही सुद्धा त्यावर कुठला पास्ट डाटा तुमच्यापाशी काही ठेवू नका. ओके, क्लीन केल्यानंतर काय करायचं की जी आता समजा ही विकली निफ्टीचं आहे ना, तर ह्या निफ्टीची विकली कॅन्डल कुठं ओपन झाले, ती ओपन कुठं झाले ना, तो काय करायची, लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, मी ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता ह्याच्यावरून लक्षात ठेवा, आता ही मी लाईन ड्रॉ करून घेतली, तर ह्या लाईनचा अर्थ असा आहे, ह्या लाईनचा असा अर्थ आहे की ही माझ्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करणार. काय करणार, सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करणार. जर मार्केटमध्ये समजा काय म्हणतोय, ह्या लाईनच्या वर ट्रेड करते, जोपर्यंत ह्याच्या वर ट्रेड करते तर ती माझ्यासाठी ॲक्ट ॲज अ सपोर्टच करते. आणि जर समजा त्या लाईनच्या म्हणजे त्या ओपन प्राईसच्या विकली ओपन झाले ना, काय म्हणतोय मी, विकली ओपन. ठीक आहे, विकली ओपन झाले, त्या ओपन प्राईसच्या वर जर ट्रेड करत असेल तर ते माझ्यासाठी लाईन काय करणार, सपोर्ट म्हणून ॲक्ट करणार. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये कंटिन्यू काय करायचं आहे की सगळे बाईंगचे, म्हणजे काय करतो, जास्तीत जास्त बाईंगचे ट्रेड घ्यायला ट्राय करायचं आहे. ओके, आणि सेम डाऊन साईडला जर समजा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, एक्झाम्पल इथं बघा. जर ही पास्ट डाटामध्ये आपण काय करूया, सगळं ट्रेड चेक करूया. हे दिसतंय, जर समजा ही विकली ओपन झाली असताना तुम्ही जर समजा बाईंग करत असला असता तर तुम्हाला हे लॉस पाहायला मिळला असता. काय म्हणतोय, लॉस पाहायला मिळाला असता, कारण की ओपन झाले आणि त्या ओपन प्राईसच्या वर मार्केट ट्रेड करतंय का नाही, तिथून नंतर खालीच ट्रेड करतंय. सेम बघा, आता अजून एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. अजून एक्झाम्पल बघा, इथून नंतर ही मार्केट जसं दिसतंय, इथं ओपन झालं,
ओपन प्राईसच्या वरच ट्रेड करतंय, ह्याचा अर्थ असा की आपल्याला जास्त करून ट्रेड करताना काय करायचे की बाईंगचे ट्रेड करायचं आहे. जर त्याच्या खाली ट्रेड करता असेल ओपन प्राईसच्या खाली, तर तेव्हा आपण काय करणार आहे, डाऊन साईडचे ट्रेड करणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो हे वाला, ठीक आहे. ह्या ओपन प्राईसच्या खाली ट्रेड करते तेव्हा आपण डाऊन साईडचे ट्रेड करणार आहेत. हे तुम्ही आता मी वीकली सांगितलंय, आपण ह्याला शिफ्ट करू शकतो, मंथलीमध्ये पण शिफ्ट करून बघा, मंथलीमध्ये पण चेक करा, आपल्याला हे पाहायलाच मिळेल. ठीक आहे. इथं बघा हे दिसते ओपन झालेली प्राईस, ह्याच्या खाली मार्केट काय करतं, ट्रेड करतं. सेम बघा, हे इथं ओपन झालंय, ह्याच्या वर ट्रेड करते. जोपर्यंत त्याच्या वर ट्रेड करते तसंच ऍक्ट करायचं. जर ह्याच्या वर ट्रेड करायला लागलं की आपण काय करणार, हो ऍक्ट ॲज अ सपोर्ट म्हणून करणार. ह्याच्या खाली जर ट्रेड करायला लागलं ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स. ओके, हा होता ॲडव्हान्स पॉईंट. ओके. 1 2 1 2 1 2. हॅलो 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 1 2 3 3 3 3 3 3 1 2 3 स्टार्ट. ओके, आपण आता काय केलंय, पहिला जो व्हिडिओ होता ना त्यामध्ये आपण पहिल्यांदा सपोर्ट कसा ड्रॉ करायचा, रजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा आणि ते वाईस वर्सा कसं, म्हणजे जो रजिस्टन्स तो आपण, आणि लास्टला जे ॲडव्हान्स पॉईंट आहे ना ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ॲडव्हान्स पॉईंट तुम्हाला आवडला असेल तो त्यावर आता काय करायचं, ते त्याची प्रॅक्टिस करायची आणि आपला जो सपोर्ट रजिस्टन्स आहे ना ह्याची ड्रॉ करायची प्रॅक्टिस करा. महत्त्वाचा पॉईंट पण आहे हे. आता ह्याच्यावर तुम्ही ट्रेड करू नका, मी हा ॲडव्हान्स पॉईंट सांगितला म्हणून ह्याच्यावरच. हे ट्रेडिंगसाठी आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं काम येतं. पण जेव्हा आपण ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याला हे रजिस्टन्स, सपोर्ट आणि ही वाईस वर्सा हे सगळे आपल्याला काय करावं लागणार, प्रॅक्टिस करावे लागणार आहेत. ओके, हे होती पहिल्या व्हिडिओमध्ये आपले काही पॉईंट. आता जेव्हा दुसरी व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण हे परत एकदा जे ॲडव्हान्स पॉईंट, त्या व्हिडिओमधला ॲडव्हान्स पॉईंट मी तुम्हाला सांगेल. ओके, चला बाय, भेटूया नंतर.